आणि त्यावर जरंडेश्वर भक्तांचं हार्दिक स्वागत. नमस्कार मित्रांनो, अंगठ्याचं स्थान मिळतं. पायऱ्यांवरून वाटतंय. नमस्कार मित्रांनो, माझ्या केक्यू द ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण माझ्या पाठीमागं पाहत आहोत तो श्री जरंडेश्वरचा डोंगर आणि या मारुतीरायाच्या दर्शनास आज आपण पुन्हा जात आहोत. श्रावण महिन्यातला उद्या शेवटचा शनिवार आणि हा जो समोर आपण पाहत असणारा जो डोंगर आहे जरंडेश्वरचा, हा मी आज वर जाणार आहे आणि त्याच्या पलीकडं मागं अजून जाणार आहे. सातारा रोड पाडळीतून आपण पुढं आलो की आपल्याला इथं जरंडेश्वरचा हा पायथा लागतो आणि पायथ्याच्या सुरुवातीपासूनच पायऱ्या लागतात आणि पायऱ्याच्या पुढं आपल्याला ही जरंडेश्वरची कमान बघायला मिळते आणि त्यावर जरंडेश्वर भक्तांचं हार्दिक स्वागत असं लिहिलेलं आहे. आणि आपण घंटा वाजवून आपल्या चढायला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय हनुमान. श्रावण महिना असल्यामुळं या डोंगरावर यावर्षी खूप पाऊस झाला आणि झरे वाहताना आपण सुरुवातीलाच पाहू शकतो. इथून आपल्याला डोंगर दिसत आहे. साधारण 200 पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला हा अंगठ्याचं स्थान मिळतं आणि या अंगठ्याच्या स्थानाची अशी आख्यायिका आहे की ज्या वेळेला हनुमानाने, मारुतीरायाने द्रोणागिरी हा पर्वत श्रीलंकेला नेत असताना त्यांचा तुकडा एक पडला आणि तोच तुकडा म्हणजे हा जरंडेश्वरचा हा डोंगर आहे. आणि त्यावेळेला मारुतीरायाने अंगठा ठेवला, तो हा अंगठा आपल्याला इथं पाहायला मिळतो. जय श्रीराम, जय श्रीराम. आता आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहोत आणि या डोंगरावर एकूण 1208 पायऱ्या आहेत आणि त्यातल्या आता आपण 600 नंबरच्या पायरीपर्यंत, साधारण इथं ते नंबर लिहिला होता. उद्या यात्रा आहे. उद्या या पायरीवर 464 लिहिलेलं आहे. म्हणजे इथून वर आपल्याला अजून 464 पायऱ्या जायचं आहे. इथं खाली एक देवस्थान आहे आणि आता आपण साधारण 900 पायऱ्या चढून वर आलेलो आहे. थोडंसं वर गेलो का आपल्याला एक तळ लागेल. इथं चिमण्या बसलेल्या आहेत त्या आणि त्या आपल्यासमोर उडून गेल्या. निसर्ग हा प्राणी आणि पक्ष्यांचा आहे आणि आपण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत असतो. सुंदर अशी फुलं बहरलेली आहेत आणि हेच ते तळ, पाण्याचं अतिशय जुनं असणारं असं हे तळ, साधारण 400-500 वर्षापूर्वीचं हे तळ आहे. आणि इथून आपल्याला आता 195 पायऱ्या वर जायचं आहे आणि मग आपल्याला जरंडेश्वर मारुतीरायाचं जे काही मंदिर आहे ते पाहायला मिळेल. या तळ्यात घाण जाऊ नये म्हणून वरून आच्छादन केलेलं आहे, तरीसुद्धा पाणी फुल भरलेलं असल्यामुळे ते आपण पाहू शकतो. पक्ष्यांसाठी पाण्याची अशी व्यवस्था, जुगाड.
आता आपण शेवटच्या टर्नवर आलेलो आहे. हा टर्न ओलांडला का आपण वर पोहोचणार आहोत. हो, माहिती आहे का? होय, हे आहे आमचे मित्र. आणि आज आता आपण जरंडेश्वरच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे. वर आल्यावर पुन्हा दर्शन घेऊ. आता मी माझा रिदम न मोडता पुन्हा इकडून आपल्याला खालनं जो आलो तो पाडळीकडचा रस्ता आणि इकडचा जो रस्ता आहे तो जांबतून वर लोकांना येण्यासाठीचा रस्ता आहे. आणि या बाजूला परत या मंदिराच्या पलीकडं एक जळगाव या गावातून वर येणारा रस्ता आहे. आणि खाली माऊलीतून सुद्धा या डोंगरावर वर येता येतं. अशा भरपूर वाटा या जरंडेश्वरच्या डोंगराला आहेत. आणि आता आपण एक बाजू चढून आता दुसऱ्या बाजूला खाली उतरायला लागलेलो आहोत. आणि खाली उतरल्यावर पुन्हा मी वर येणार आहे. तर आपण सर्वांनी माझ्यासोबत राहा. आपण आमचे चॅनल बघत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, आभार. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला वर यायला साधारण 28 मिनिट लागलीत. आणि आपण ज्या वेळेला जरंडेश्वरला याल तेव्हा आपली ही वेळ घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की जरंडेश्वर डोंगर हा तसा किती अवघड आहे. मारुतीरायाचं जागरूक देवस्थान असणारं हे क्षेत्र, हे देवस्थान आपण नक्कीच पहा. समोरच आपल्याला एक माची वजा, पुढं जर आपण सरळ गेलो तर ती माचीसारखंच ते असणारं ठिकाण आहे. तिथून आपल्याला पलीकडच्या परिसर प्रदेश पाहायला मिळतो. इथून आपण समोर जर बघितलं तर आपल्याला अजिंक्य तारा हा किल्ला दिसत आहे. आणि त्याच्या पलीकडं त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला रामदास स्वामी यांचे जिथं वास्तव्य होतं तो सज्जनगड हा सुद्धा इथून आपल्याला बघायला मिळतो आहे, पाहायला मिळत आहे. आणि पाठीमागच्या बाजूला कल्याणगड. आणि इथून आपण समोर या बाजूत जर बघितलं तर चंदनवंदन ही जोड किल्ले हे सुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतात. हा रस्ता पुढे त्या टेहळणी बुरुजाकडे जातो. आणि इथून खाली आपल्याला जांबमधून जाता येतो. कोरेगाव आणि त्रिपुटीमधून येणारी जी लोकं आहेत ती या मार्गे जरंडेश्वरला वर येत असतात. हे बघा, हा जांबतनं आलेला हा एक युवक मला भेटला. तो आमचा सबस्क्रायबर आहे आणि त्याचे धन्यवाद, त्याने आमचा चॅनल सबस्क्राईब केला. आणि आपण आता मी याच्याबरोबरच आता खाली जाणार आणि पुन्हा वर येणार आहे. कसं वाटतंय? छान वाटते, मस्त वाटते. डबल करायला कसं वाटेल? नाही, हां मस्त वाटेल. हां, मी गेली 3 दिवस डबल करतोय. आज माझा सलग 3रा दिवस आहे डबल करायचा. आणि म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की चला आपण जरा व्हिडिओ बनवूया. मस्त आहे. इथून जरा डेंजर रस्ता आहे आणि उतरताना आपण काळजी घेणे फार गरजेचे आहे. आणि आता पावसामुळं पाणी वाहत आहे जागोजागी. हे बघा, हे दादा काकडीचं पोतं घेऊन चाललेलं आहे वर. माणसांना मोकळं चालताना त्रास होतो. जंगलातनं गेलेली वाट आणि त्याच्यामुळे आणखीन भारी वाटतंय. इथं आपल्याला डोंगरातून आलेला हा पाण्याचा झरा पाहायला मिळत आहे. आणि हे पाणी पुन्हा पायऱ्यांवरून वाहतंय. ही पेवर्स लागली का आपण खाली आलो असं समजावे या बाजूने. आणि पुढे गेल्यावर आपल्याला जाम त्रिपुटीच्या बाजूचा पायथा लागेल. जय श्रीराम.
कष्ट करणारी लोक, कष्टाळू लोक असं कष्ट करून पोट भरत असतात आणि इथून त्यांना वर एक पोतं नेण्यासाठी साधारण 300 ते 400 रुपये फक्त मिळत असतात. आणि आपण ज्या वस्तू घेतो त्या वर मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू या लोकांच्या कष्टातूनच त्या वर गेलेल्या असतात आणि त्यामुळं त्याची किंमत जर जादा झालेली असेल तरी आपण या लोकांच्या कष्टाचं ते मूल करतो हे असं समजावे. आपण आता दुसऱ्या बाजूला पूर्णपणे खाली आलेलो आहोत आणि ही आपल्याला कमान दिसते आहे. आणि या सगळ्या ज्या दुकानं लागलेल्या आहेत ही दुकानं उद्या श्रावणी शनिवार, शेवटचा शनिवार आणि जरंडेश्वरची यात्रा ही श्रावण महिन्यात दर शनिवारी भरत असते आणि त्या यात्रेनिमित्तच आजच या लोकांनी तयारी केलेली आहे. कारण शेवटचा शनिवार असल्यामुळे उद्या भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि हा समोर आपल्याला दिसतो आहे तो जरंडेश्वरचा डोंगर. याच्या मागच्या बाजूने सोडून मी वर आलो आणि पुन्हा इथं खाली आलो. आता परत वर जाऊन परत खाली जाणार आहे. तर चला परत पुन्हा वर जाऊया. यांची दुकान आहे वर आणि त्यासाठी ते ओझे घेऊन चालले आहेत. काय काय विकणार तुम्ही उद्या? हातातले नाडा वगैरे, माळा, गळ्यातले गोप बीप आणि भेळ आणि देवाचं म्हणजे धागा वगैरे आहे. ओके, बरंच ओझं आहे. भेळ सुद्धा आहे. तुमचं वय किती आता? आता माझं 62 वय. किती वर्षापासून तुम्ही करता हे एवढं असल्यापासून? म्हणजे वयाच्या 12-13 11-12 वर्षापासून करताय. त्यावेळेला बेल फुल आणत होतं, हां, बंद केलं. आता हे भेळ आणि ते देवाचं साहित्य वगैरे, गळ्यातलं, हातातलं नाडा, दोरा. चालेल, धन्यवाद, खूप छान. हे बघा, ही दोन्ही आता पुन्हा वर घेऊन जात आहेत पोती. खूप कष्टाचं काम आहे आणि खूप कष्टाचा ह्यांचा पैसा आहे. परत वर निघालेलं आहे. चला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम. इथपर्यंत पायऱ्या आहेत आणि इथून आता वर अशी दगडी आहेत. आणि हे दगड म्हणजे पूर्वीच्या ह्या पायऱ्याच होत्या, परंतु 300-400 वर्ष झालेत आणि हे आता पाऊस पडून पडून सारखं ते दगड निसटलेले आहेत आणि म्हणून आपल्याला त्याशी वाट आहे. इथपर्यंत वन विभागाने पायऱ्या बनवल्या, परंतु इथून पुढं आपल्याला असंच वर जावं लागते आणि जागोजागी आपल्याला असं जय श्रीराम लिहिलेलं दिसतंय. जय श्रीराम म्हणत म्हणत वर जायचं.
जय श्रीराम. आला का जाऊन? हो आलं जाऊन आता. चला भेटूया पुन्हा. बरं समाधान वाटतंय. हो. या पाईपाला धरून सुद्धा वर एक वाट जाते आहे, परंतु ती थोडीशी अवघड आहे आणि त्यामुळं ही इकडची जी नेहमीची वाट आहे ही जर आपण धरली तर आपण व्यवस्थितपणे वर जातो. हे बघा, आपण आता आलेलो आहोत आणि इथून थोडं वर गेलं का आपल्याला सपाटी लागते. मगाशी आपण इथूनच खाली जायसाठी निघालेलो होतो आणि ती संपूर्ण पाक चढून आपण आता आलेलो आहे आणि आता इथून थोडंसं सपाटीने चालत गेलं की आपल्याला श्री क्षेत्र जरंडेश्वर मारुतीरावाचं प्राचीन मंदिर बघायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे आपण आता पुन्हा दुसरी वेळ जरंडेश्वर चढलेलो आहे. पुन्हा एकदा मारुतीरायाच्या मंदिराजवळ आलेलो आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. मारुतीरायाचं मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. उद्या शेवटचा शनिवार आणि या ठिकाणी मोठी यात्रा भरेल. मारुतीरायाच्या मंदिराच्या पाठीमागच श्रीरामाचं मंदिर आहे आणि इथं आपल्याला हनुमानाची मूर्ती पाठीमागे पाहायला मिळते आणि याच ठिकाणी लोक नारळ वगैरे प्रसाद वगैरे वाढवत असतात. जय श्रीराम. इथं आपल्याला नंदी आणि शंकराची पिंड ही पाहायला मिळते. जुन्या काळातली ही पाण्याची टाकी, तांब्याची असणारी ही संपूर्ण टाकी आणि हे ब्रिटिशांनी या मंदिराला दिवाबत्तीची सोय केलेली होती आणि इथं आपण वाचू शकतो ऑक्सफोर्ड लंडन वेस्ट असंही लिहिलेलं आणि हा जो लॅम्प आहे दिवाबत्तीचा तो निम्मा तुटलेला आहे
पूर्णाकृती लॅम्प आपल्याला पुढे पाहायला मिळेल. जरंडेश्वर मंदिराच्या इथं आपल्याला हॉटेल जय श्रीराम हे आहे आणि इथं आपल्याला नाश्त्याची उत्तम सोय करतात. हे आमचे आप्पा आडागळे आणि त्यांचं हे खूप पूर्वीपासून जवळजवळ 20 वर्ष 40 वर्ष होऊन गेली इथं त्यांचं हे दुकान माझ्या लग्नाच्या आहे. आधीपासून आहे. लग्नाच्या आधीपासून. हो. वयाच्या 16 वर्षापासून करतोय आपण. आणि अतिशय म्हणजे पैसे सुद्धा खूप जास्त घेत नाहीत ते. अतिशय कमी दरामध्ये एकदम चांगली अशी व्यवस्था आहे. इथं आपल्याला सीतामाईचं प्राचीन असणारं जातं की याला मान्यता आहे की खूप प्राचीन असं हे जातं आहे आणि हे सीतामाईचं जातं जरंडेश्वरच्या इथं आपल्याला पाहायला मिळतं. या हॉटेलमध्येच त्यांनी ठेवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचं जतन आणि संवर्धन केलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच इथं आल्यावर हॉटेलला भेट द्या. इथं आपल्याला आणखीन एक पेढ्यांची आणि पाण्याची दुकान आहेत. मी इथूनच एक पाण्याची बाटली 30 रुपयाला घेतली आणि 30 रुपये देताना काहीच वाटलं नाही कारण हे कष्टाने त्यांनी पाणी वर आणलेलं आहे. आणि आता परतीचा मार्ग लागला. हे दादा आम्हाला खाली भेटले होते मी वर येत असताना तुम्ही अंगठ्याच्या तिथं आणि या दादांचं वय आता 65 वर्ष आहे तरी ते आलेत. 66 वर्ष आहे ते आलेत. धन्यवाद. मारुतीरायाचं दर्शन घडलं. मारुतीराय तुम्हाला आणखीन पुढे भरपूर आयुष्य देवो. जाऊया चला. जय श्रीराम. जय श्रीराम. परतीचा मार्ग परत असाच आहे आणि एक छोटासा माझा सेल्फी घेणार आहे मी. व्हिडिओ सेल्फी. परत तळ्यापाशी आलेला आहे आणि इथून आता 1000 पायऱ्या उतरून खाली जाणार. समोर आपल्याला कल्याणगड दिसत आहे आणि इथून आता 600 पायऱ्या राहिलेल्या आहेत. आता काय इकडं शेळ्या मेंढ्या चरायला आणलेल्या आहेत. ते दादा खाली थांबलेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. लई दिवसांनी गाठ पडली. ओके. या बाजूला माझ्या बोटाचा सरळ रेषेत आपल्याला किनईचा डोंगर, यमाई देवी, साखरगड हा पाहत दिसतो आहे. आपण मारुतीरायाच्या अंगठ्याजवळ आलेलो आहे. अशा प्रकारे परत आलेलो आहे माघारी आणि आज हे सर्व करत असताना खूप आनंद झाला आणि आपण पाहू शकता इथूनच गेलो होतो. जय श्रीराम. इथं हे पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी आता माझ्या व्हिडिओला एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचे हे सगळं करण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा होता की परवा 1 तारखेला सातारा हिल मॅरेथॉन आहे आणि त्याची तयारी गेली 3 दिवस माझी चाललेली आहे. आणि गेल्या 3 दिवसात मी जांब त्रिपुटी हा भाग म्हणजे पाडळीतनं वर जायचं, तिथून जांबत जायचं आणि जांबमधनं पुन्हा वर येऊन पुन्हा खाली याचा असा प्रकार 3 दिवस केलेला आहे. तर तो मी सातारा हिल मॅरेथॉनसाठी केलेला आहे आणि लवकरच आपल्या भेटीला सातारा हिल मॅरेथॉनचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.